तर माझ्या मिस्टरांचा किंवा माझ्या मित्राचा पण नंबर बंद आहे आणि माझा फोन हरवला आहे काहीतरी असं सांगितलं जातं आणि काय नाही मला फक्त घरी फोन करायचा आहे. तुम्ही काय करता, तुम्ही त्या मुलीच्या हातामध्ये फोन देऊन टाकता. काय करते ती नंबर फोन लावते. तुम्हाला असं वाटतं की अरे घरी फोन लावला आहे, तर तेव्हा तुम्ही काय त्या याच्यामध्ये नॉर्मल फोन करत बघते, फोन कानाला लावते, परत बघते, क्लिक करते. क्लिक केल्यानंतर असं होतं की ते जे काही सॉफ्टवेअर आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं जातं आणि तो मेसेज ती डिलीट कर. त्या सगळ्या कामासाठी शी इज एक्सपर्ट. 10 सेकंदांमध्ये सगळा विषय होतो आणि तो तुम्हाला फोन परत दिला जातो. आता समजावून घ्या, हा फोन तुमचा हॅक झालेला आहे. याच्यानंतर तुम्ही जर का तुमचं मोबाईलचं ॲप ऑन केलं आणि पासवर्ड टाकलात की तो पासवर्ड त्यांच्याकडे जाणार आहे. ओके. तर त्या मोबाईलचा ॲक्सेसच त्या माणसाकडे आहे ज्याला त्या मुलीने फोन लावला. हॅक झालेला आहे. हा हॅक झाला आहे. दुसरं असं आहे की ज्यांना हे एक होतं. दुसरं काय होतं की फोन लावला जातो आणि ती लिंक आली की त्या लिंकवरनं OTP सांगितलं जातं. तर तेवढ्या वेळामध्ये सांगितलं तर OTP तुम्हाला असं वाटेल की सांगितला का असा 12, 15, 20 तसं नाही. त्यांच्या पद्धतीने सांगितला जातो. कोडिंग लँग्वेजमध्ये सांगितलं जातो. पण त्यांचं काम असते ना, ते त्याच्यासाठीच तुम्हाला भेटायला आले. आणि या सगळ्यामध्ये तुमचा एखादा मिनिटच जातो. तुम्हालाही खूप थँक्यू म्हटलं जातं. तुम्हालाही खूप बरं वाटतं की अरे आपण कुठल्या तरी येणाऱ्या माणसाला मदत केली. पण रिॲलिटी अशी असते की पुढच्या 30 मिनिटामध्ये तुमची सगळी जी काय बँक अकाउंट असतात ती सगळी खाली झालेली असतात. त्याच्यामध्ये कुठलेही पैसे नसतात. तुमचे पासवर्ड जे असतात ते त्यांच्याकडे गेलेले असतात.